हॅलो नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आमचं पेंडिंग राहिलेलं बांधकाम आता सुरू करणार आहोत आम्ही. त्यासाठीच हे जे आतमध्ये विटा होत्या त्या आता बाहेर काढायच्यात, कारण आज आमचा मुरुम येणार आहे. एवढे दिवस आम्हाला मुरुम भेटत नव्हता आणि फायनली आता मुरुम भेटला आहे. एखादा कामगार लावून विटा गोळा करण्यापेक्षा घरात बसून बसून बोर होतं, त्याच्यामुळं आम्ही घरच्या घरीच विटा गोळा करून म्हणजे उचलून बाहेर ठेवते. दुसऱ्या माणसाला 500 रुपये देण्यापेक्षा त्याचा एक आठवड्याचा बाजार होईल आमचा, म्हणून आम्ही घरची घरी काम करतोय. हे बघा, क्षितिज पण गेलाय पप्पांची मदत करायला. क्षितिज कुठे आहे? हाय कर. व्हिडिओ कुठे स्किप न करता असंच कंटिन्यू करत राहा. तर चला आता आम्ही पटपट विटा गोळा करून घेतो. तिकडे आणायला लागले. कुठं? त्याला सांगा तिकडं नको म्हणून. क्षितिज अरे पप्पांकडे द्यायची जा. इकडे आण, इकडे सगळं. म्हणतात ना, आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. तसंच काहीच म्हटलं चला आता आपण थोडंसं काम करूया, कारण रोज घरामध्येच बसून असतो, सगळं घरातलंच काम असतं. म्हटलं बाहेरचं पण थोडंसं केलं तर झोप पण छान लागेल आणि क्षितिजला पण बाहेर खेळायला रोज सोडायचं असं, पण उन्हामुळे सोडता येत नाही किंवा पाऊस असतो म्हणून पण सोडता येत नाही. तर तो पण खूप एन्जॉय करत होता आणि इकडे आमचं काम सुरू होत होता. अगोदर तर मी विटा गोळा करून दिल्या, म्हणजे ते भिंतीवर ठेवल्या कट्ट्यावर त्या, आणि ते पलीकडे साईडला बाहेर टाकत होते. मगच आम्ही नंबरने कामं करत होतो. तर ते बघा, खूप साऱ्या विटा होत्या, जवळपास 1000 विटा असतील. एवढ्या सगळ्या विटा आम्हाला एका तासात आतमधून बाहेर काढायच्या होत्या, कारण इथे मुरुम टाकायचं आणि मुरुमाची गाडी अर्ध्या पाऊण तासाने येणार आहे असं त्या माणसानं सांगितलं होतं. म्हणून आम्ही सगळेच मिळून कामाला लागलो. तर हे बघा, इकडं अगोदर मी भिंतीवर विटा ठेवलेल्या आणि ते क्षितिजचे पप्पा बाहेर असं रचून ठेवत होते. असं एकामागे एक आम्ही नंबर लावले होते. तर तुम्ही बघू शकता की मी इथं विटा आणून भिंतीवर ठेवते आणि ते पलीकडं पाठीमागं ठेवत आहेत. आता आम्हाला हातभार म्हणून क्षितिजसुद्धा आमची मदत करत होता आणि तो पण विटा उचलून माझ्याकडे देत होता. ते म्हणतात ना, गुडघाभर का असेना, शेवटी आपलं ते आपलंच. हे बघा ना, आम्ही सगळे मिळून काम करतो आहे हे बघून त्याला पण काम करावं असं वाटलं आणि त्याला असं नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी तो खूप उत्सुक असतो. हे बघा, त्याला वीट झेपत नाही आहे तरी पण तो उचलून माझ्याकडे देतो आहे आणि मला म्हणते, मम्मा हे घे, हे उचलत नाही, मला झेपत नाही, तू घे. आणि मग त्याने पण अशा बऱ्याच विटा उचलून माझ्याकडे दिल्या आणि मी ते भिंतीवर ठेवल्या. हा बघू शकता तुम्ही किती जोर लावून तो उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर एवढ्या सगळ्या विटा आम्ही उचलण्यासाठी आम्हाला जवळपास 1 तास लागणार होता आणि बघू आता 1 तासामध्ये होईल की नाही ते. पण क्षितिजसुद्धा खूप मेहनत घेतो आहे हे काम करण्यासाठी. हा बघा कसा वरती चालला आहे आणि आम्हाला म्हणते की आई वरची वीट घेऊ का. अगोदर तर क्षितिजचे पप्पा बाहेर विटा टाकत होते आणि मी तिथे भिंतीवर ठेवत होते. पण सारखं वाकून माझ्या कमरेला थोडीशी कळ लागली. म्हटलं नको, जास्त वेळ काम केलं तर मग कंबर दुखीचा त्रास होईल, म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता विटा वाकून उचला आणि भिंतीवर ठेवा, मी पलीकडे नेऊन टाकते. तर हे सुरू होतं माझं आणि ऊन पण खूप होतं आणि वारा पण सुटलेला. तर विटांवरची जी ही धूळ आहे ती सगळी डोळ्यामध्ये जात होती. त्याच्यामुळे एकतर तोंड फिरून किंवा डोळे बंद करून विटा उचलावं लागत होत्या. आणि क्षितिजचं तर काय मध्येच सारखी लुडबुड सुरू होती. पण मुरुम येणार त्याच्यामुळे तो खूप खुश होता आणि इकडे तिकडे सारखं उड्या मारत होता. मला पण खूप मज्जा येत होती, कारण अशी कामं करायला मला खूप आवडतात. म्हणजे दिवसभर नाही बरं का, पण 10, 15, 20 मिनटं अर्धा तास करू शकते मी. त्याच्यापेक्षा जास्त करण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये नाही आहे. तर हे बघा, इकडं खूप जोराचा वारा सुटला आणि माझ्या डोळ्यामध्ये माती गेली. त्याच्यामुळे मला एकतर डोळे बंद करून किंवा तोंड फिरवून डोळे झाकून घ्यावे लागतात.
बाकीच्या बायका हे काम कसं करत असेल त्यांनाच माहिती आहे. एका टायमाला ते 5-5 6-6 विटा उचलतात. इथं आम्ही 2 विटा उचलल्या तरी हात दुखत होती. पण मी पण प्रयत्न केला 5-5 विटा उचलण्याचा, पण मला जमलं नाही. तर चला आता मुरुम येईल थोड्याच वेळात. तर चलो फायनली आमच्याकडे मुरुम आला आणि आता आमच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे मुरुम आला आहे. तर हे बघा मुरुम टाकला इथं आणून. मगाशी पण 2 हायवा भरून आणले होते आणि ते टाकलेत. तुम्हाला दिसतच असेल पाठीमागच्या साईडला टाकला होता आणि आता पुढच्या साईडला टाकते. जवळपास असे 6 ते 8 हायवा भरून मुरुम आम्हाला लागणार आहे. आणि आता आमचं हे पेंडिंग राहिलेलं बांधकाम म्हणजे गोडाऊनचं बांधकाम लवकर पूर्ण होणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.